नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत आणखी एका पदाची निवड सूची आणि प्रतीक्षा सूची जाहीर झालेली आहे। ही जी सूची असणार आहे ही नागपूर विभागाअंतर्गत गृहपाल पुरुष या पदाची निवड सूची आणि प्रतीक्षा सूची असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ती सूची म्हणजेच निवड यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची हे बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, बाकी ज्या पदांचा निकाल बाकी आहे त्या पदांचा निकाल लवकरच लागेल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे। जेव्हाही निकाल लागेल त्याची अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। तर चला, यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल, त्या पर्यायामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी पहिल्याच नंबरवर जी काही निवड सूची व प्रतीक्षा सूची जाहीर झालेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। तर बघा, नागपूर निवड सूची व प्रतीक्षा सूची गृहपाल पुरुष या पदाची ही असणार आहे। तर आता आपण ही या पदावर क्लिक करून डाउनलोड करून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निवड सूची डाउनलोड झालेली आहे आणि ही निवड सूची जी असणार आहे दिनांक 19 जून 2025 रोजीची जाहीर सूचना असणार आहे। तर बघा काय दिलेली आहे जाहीर सूचना ते आपण बघून घेऊया। तर दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पद भरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तर गृहपाल पुरुष या संवर्गाकरिता लेखी परीक्षा जी होती ती IBPS मार्फत दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी पार पडलेली होती, म्हणजेच घेण्यात आली होती। तर अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर विभागातील गृहपाल पुरुष या संवर्गाकरिता आरक्षणानुसार उमेदवाराची निवड सूची व प्रतीक्षा सूची जी असणार आहे ते www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। आणि या सूचनापत्रासोबत काय दिलेलं आहे तर गृहपाल पुरुष पदाची निवड सूची व प्रतीक्षा सूची या ठिकाणी सोबत दिलेली आहे। तर बघा खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निवड सूची आणि प्रतीक्षा सूची दिलेली आहे। बघा या ठिकाणी निवड सूची या ठिकाणी दिलेली आहे। तर दिव्यांग प्रवर्ग दिव्यांग आहे, गुणवत्ता यादीतील क्रमांक 14 उमेदवारांचं नाव दिलेलं आहे, तुमचा आसन क्रमांक दिलेला आहे आणि तुम्हाला मार्क्स किती 200 पैकी तुम्हाला मार्क्स किती पडले तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी प्रतीक्षा सूची सुद्धा पाहायला मिळेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचं नाव बघून घ्यायचं आहे। प्रतीक्षा सूचीमध्ये किंवा निवड सूचीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही यादी डाउनलोड करायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।